सीता माहिती हळू काढून देशील. काय ग कांचन, तू तुझ्या लग्नाबद्दल कधीच काही सांगत नाही. काय सांगू, मला मंगळ आहे बोलते म्हणून लग्न जमत नाही. आणि हे तर माहित आहे ना तुला. हो, पण लव्ह मॅरेज बद्दल काय विचार आहे तुझा? तुझ्यासारखं नाही आहे माझं. नाना सांगते त्याच मुलासोबत करायला लागले. तसं पण वडील गेल्यापासून त्यांनी सांभाळलं आजपर्यंत. तसं तुझे आजोबा चांगले आहेत का, पण तू खोटं नको बोलू. कोणीतरी आवडत असेल ना तुला. तसं तर सलमान खान आवडतं, पण तो मिळणार आहे का? मी 10वी शिकले आणि त्यात म्हणणार नाही होणार माझं. प्रेमात नाही बघत ग कोणी हे सगळं. तुझ्यासारखं नाही माझं. अहो तुम्ही आज काय कसं आहे? मॅडमचा फोन नव्हता ना लागत, त्यामुळे आलोय. फोन नाही लागला तर करमत पण नाही. कसं नाही? कोण चालली त्यांच्यासोबत? कोण ही का तिथे गणपत शेटची पाहुणी. बाकी पुढे झालं वाटतं तुला. आता हीच एक राहिली. अगं हळू, कुठे आहे लक्ष तुझं? तुम्ही बसा ना, मी आले त्याआधी. हे नक्की काय म्हणत होते ते माहिती आहे तुला? नाही, मला पण काय आयडिया नाही. जाऊ दे, आपल्याला काय करायचं. चल आता. लगेच काय तू पण, आपण कुठे आहोत याचा भान तरी ठेव. तू तर बोलली चल आता. इथं बसलोय. जय हो बापू, इकडं कशा पाहिजे? अरे आज आमोशा नाही का, तुला शोधत होतो मी. का काय झालं का? तुझा गणपतवरचा राग कमी झाला का नाही ते मला बघायचं होतं. अहो त्याचा विचार नका करू बापू. ते काय आहे, त्या गणपतीने 2 वेळेस माझा अपमान केला होता, पण आता त्याचा विषय सोडला मी. मला माहिती होतं की तू असं काही करणार नाही. म्हटलं आज रात होण्या अगोदर तुझी भेट घ्यावी. बापू काय विचार नका करू. गणपतीला आज रात्री काही झालं ना, त्याची जबाबदारी माझी. बस अरे तसं काही नाही रे बापू. आता बसेलच आहे. दुसरं काही चांगलं काम करायचं असेल ना तर सांगा, लगेच झटक्यावर करून टाकतो. नाही, सध्या त्याची काही गरज नाही. पण तसं काय वाटलं ना तर नक्कीच सांगेल. हा बरं, येऊ का आता मी? चालू दे तुमचा मंत्र जप. जय हो जय हो. आदेश आदेश. जय हो.
थांब. काय झालं? अरे बापू पण कसं आले काय माहिती अवचितपणे. हा ना यार, बापू पण ना बरोबर नाही होते त्याच्याबद्दल. हे त्याचं नेहमीच झाले बरं का. एक काम करू आपण दुसऱ्या रूम जाऊ. त्यांना तसं काय माहिती होणार आहे. ए भाऊ, पण तो शिवाय ना सगळं हागलं मुतलेलं आहे ना त्या बापूंना सांगतो. काम करू आपण काय करू, त्यांनाच येऊ दे गावात. आपण त्या रोडवर टाइमपास करू. जमतंय की, पण ते तिकडे जंगलात काय काय करत असतील आपल्याला कसं समजणार. हो ना यार, काहीतरी प्लॅन करावा लागेल. हे बघ, काय जरी प्लॅन केला ना तरी तो फसणारच. बापू ना नेमकं आपल्यासोबत असे का वागतात काही कळत नाही यार. तो शिवा तिकडे काय करत असेल काय माहिती. जंगल में मंगल. काय करतो मग, तुझ्याकडे दुसरं ऑप्शन आहे का? नाही ना यार, आता बसा वाट बघत. शिट. बस गाडीवर बस, त्या रोडला वाट बघ. हळू या, पाय सेट कर. हो. जपून जरा हात पकड. कसं वाटलं जंगल मग? भारी आहे ना जंगल. तू ते आज हे नाही आणलं पॅड आणि ते काय लिहित असते रोज त्याच्यावरती? अरे नाही, आज तू होतास ना. कुणी बघन तसं नको करू. अरे राहू दे की, कुणी बघितलं तर उगाच गावात काही चुकीचा बोबाटा होईल. पण जंगलात पण बघणार आहे. इकडे कुणी फिरत आहेत लोक, गुरं बिरं चारायला. बरं ते जाऊ दे, जंगल कसं वाटलं ते सांग. जंगल तर भारी आहे. अच्छा, बरं आता कुठे फिरायचं मग? जिथे तू नेशील. बरं चल, गाडी जवळ गेल्यावर बघू. हो चालेल. बापू, तुमच्या शब्द खातर गणपतीचे हाल नाही करत, पण एवढा एक कार्यक्रम तर नक्की करायचा. मग कसा गणपती माझं पाय धरायला येतो कोणी बघा. नाही पाय धरायला आला ना, नावाचा रघु बघत म्हणून नाव नाही लावलं. ज्वारी वाळाय घातली दिसर. हो ना, घरातली कामं आवरली म्हणून काढली ज्वारी. हिरण कुठे सोडली? कुठे सोडल, घरी सोडली असणार. जंगलात गेली का म्हणून फिरायला. तुम्हाला कोण म्हणलं असं? सगळ्या गावात चर्चा चालू. तुला नाही सांगितलं तुम्ही? कशाचं बाई, मला कोण सांगते. ती काय करते बाया तिकडं? ए मंगल, जरा इकडे ये. काहीतरी मागायला चाललंस. हो. कशाला गेला असणार हा जंगलात घेऊन तिला? काय करत असेल ते जंगलात जाऊन? मला फिरायला घेऊन गेल्यानंतर जसं करत होता तसं तर नसेल ना करत तिच्यासोबत. देवा, कोणत्या जन्माचा बदला घेतोस? का मला इथं पाठवलं लग्न करून? बोल की ग. अगं तुझी साखर आणली होती नेलेली. ये लेका किशा, हा बोल. अरे तुला तर काय लाजच नाही गड्या. हा, जेव्हा बघावं तेव्हा त्या नुसत्या मोबाईल कडे लक्ष. गावात नुसतं फिरती वाजते. अरे जरा चार पैसे कमव. चार पैसे कमवलेच ना तर लग्न जमल. आता असा मोकाट फिरशील गावात. घेणं ना देणं, फुकटचा कंदील लावणं. तो आपला शिवा MPSCच्या परीक्षेमुळे त्याचं लग्न जमाना, कारण अभ्यासात लक्ष. आणि तुझं रात्रंदिवस मोबाईल. आणि ह्याचा उमकेला फुकट, त्याचा उमकेला फुकट. अरे काय लावलंय तू? जरा आयुष्याकडे लक्ष द्या. हा हा मी काय म्हणतोय? हा, खरे ना. हा, कान देऊन ऐक. त्याच्या पुढे मला असं दिसतं का आम्हाला नाही तर बोकडला म्हणून समज. काय नाही करतो ना. हा, तुझी गावात मला प्रेम प्रकरण लय वाढत चाललेत. नाही बापू. अरे तुझं फक्त नाव किशा आहे. तू काय अख्ख्या गावाचा नंद किशोर बनतो का काय? आणि हे जर गावाला कळलं ना तर एखादा असा ठोका टाकील ना मागून पुढून, दुकानच लाल करून टाकील. मग तुला उठता यायचं नाही, बसता यायचं नाही, हाका मारले तर पळता यायचं नाही. हा,
मग जमल का? नाही बापू मी कसं काय नाही करी. हा, सुधर सुधर जरा. पुण्यात जा, नोकरी धंदा पकड, 4 पैसे कमाव आणि मग मोबाईल घेऊन येईल. तेव्हा तुला गावात पोरगी मिळेल एखादी आणि कोणतरी पोरगी देईल. नाही तर असाच राहशील बिन हळदीचा आणि बिन लागण्याचा. बसा बोंबलं तू मग. अरे तुला सांगतोय मी, तुला पुस्तक काय कानात? हा, एवढं सांगितलं काय फरक पडेल का नाही? आता पुन्हा आपलं तेच, ये रे माझ्या मागल्या. दिसला म्हणून बसलो इथं, 4 शब्द सांगितले, लक्षात ठेव म्हणजे झालं. यांच्या जेवण काय केलंच नाही, आता लागले आमचे ओढायला. बाबा तुला काय अरे पक्क्या वाटलंच मला. काशी घालणार म्हणजे घालणार. किती सांगा तरी गाडं वळचं निलाच नुसतं. हा, आता संध्याकाळी घरीच येतो आणि सांगतो घरच्यांना. काय नाही चाललंय. अरे चल. मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि पुढील भागात काय होतंय हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासारख्या गोड माणसांची साथ मिळाली तर पुढे अजून काम करायला आमच्या कलाकारांचा उत्साह वाढेल. धन्यवाद.